आम्ही दादासाहेबांसोबत आम्ही आरक्षण घेण्यासाठी निघालेलो आहोत। आम्ही आला जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही। आम्ही आरक्षण हे महत्त्वाचं आहे आणि आरक्षणासाठी आम्ही सगळं घरदार सोडून आलेलो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही घराचं तोंड सुद्धा बघणार नाही। दादासाहेब जे सांगतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही मुंबईला चलो मुंबई चल मुंबई बघायला आम्हाला अधिकार आहे। आम्ही म्हणतायत की आम्हाला तिथं परवाना नाही, आम्हाला मुंबई केव्हा बघावं तेच बघावं काय मुंबई त्याच्या घरची मुंबई आहे काय, आम्हाला सुद्धा मुंबई बघायची आहे। आम्हाला मुंबई सिटी कशी आहे कुठं आपल्याला काय आहे हे बघायला पाहिजे ना। आम्ही सगळे जर नांदेड जिल्ह्यातील आणि तमाम महाराष्ट्रातले लोक असणारे जनतेने आम्ही असणारे मुंबई बघायचं आहे। आम्हाला कुठे काय आहे कुठं काय बघावं लागेल ना। कुठं पिक्चर थिएटर आहे कुठं काय आपला इंडिया गेट आहे, ताजमहाल हॉटेल तेवढं मोठं आहे। ताजमहाल कसं आहे बाहेरून बघू दे आम्हाला येऊन। आम्ही बी महाराष्ट्रातलेच आहो, आम्ही बी तुमचेच आहो। आम्ही काय येऊ शकत नाही का, आम्हाला काय बंधन आहे। आम्ही त्यासाठी आम्ही दादासाहेबांसोबत आम्ही आपले जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार येणार नाही। देवीदास भाऊराव बामणे, गाव सुगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड। मनोज जरांगे पाटील आता थोड्या मुंबईकडे कूच करणार आहेत। तुम्ही काय सांगा, तुम्ही त्यांच्या मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे कूच करणार आहेत आणि जात आहेत मुंबईकडे आरक्षणासाठी, तुम्ही पण सोबत आहात, काय सांगा? आता आम्ही सगळे मिळून हा जो मराठा आरक्षणाचा लढा आहे तो गेल्या 40 वर्षापासूनचा लढा आहे। हा लढा शेवटच्या टप्प्यावर आहे। याकरता आम्ही जे काही मुंबईला जाणार आहेत ते आरक्षण मिळवूनच इथे येणार आहेत। तोपर्यंत मुंबईतून आमची कसलीच माघार नाही। जीवनराजे इंगळे, तुळजापूर। आझाद मैदान तुम्हाला ताब्यात दिलेलं नाही महापालिकेनं, मुंबईचं आझाद मैदान मुंबईत ताब्यात दिलं नाही, काय सांगणार सरकारला तुम्ही? आता सरकारला काय सांगायचं, काय त्याची गरज नाही, कारण मुंबई सगळी ब्लॉक करायची ताकद या महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठ्यामध्ये आहे। आणि एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोट मराठा मुंबई जाणार आहे। त्यामुळे मुंबई सगळी ब्लॉक करून आम्ही संपूर्ण मुंबईवर राज्य करू। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।